नमस्कार तुम्हाला दोघांना. नमस्कार. काय नाव आहे, किती वय आहे आणि दातांचा काय त्रास आहे? मोहन बापूराव कोंडके. माझं वय आहे 75 वर्ष. माझ्या वरचे दात मला नाही ते जवळजवळ म्हणजे 2-4च आहेत, बाकी रूट आहेत. खाण्याचा त्रास आहे मला. त्यामुळे खालची परिस्थिती कशी? खालची परिस्थिती आहेत, खाली 10-12 दात आहेत, पण तरी एक बाजूचे दात नाही. त्याचं किती वर्ष झाले? 5-7 वर्ष होऊन गेले. 5-6 वर्ष झाले. आणि या 5-6 वर्षात त्रास त्रास होतो. आणि काय त्रास होतो नेमका आपल्याला? नेमकं म्हणजे काही खाता येत नाही. असं प्रत्येक असं जेवायचं म्हटलं तर ते मऊ करून खायला लागतं आणि कडक असं काही खाऊ शकत नाही. शेंगदाणे वगैरे काही खाता येत नाही. जेवणामध्ये जर शेंगदाणा आला तर तो त्रास होतो. प्रॉपर जेवण नसल्यामुळे दुसरा काही त्रास? दुसरा होतो ना त्रास, अपचनाचा त्रास. अपचनाचा हो त्रास होतो. या सगळ्या गोष्टी आहेत. झोप येत नाही. सर आपण चिरंजीव आहे त्यांचे, तुम्ही रोज पाहताय ना, त्यांचा त्रास हा वाढतोय असं तुमच्या कधी लक्षात आलं? त्यांना जेवताना तर ते प्रत्येक वेळेस त्यांना सेपरेट म्हणजे पातळ भाकरी किंवा ते कुस्करूनच खावे लागते. तसं म्हणजे ते कोणते हाड काही म्हणजे प्रत्येक वेळेस बनवताना पण घरामध्ये जेवण बनवताना एक काहीतरी पातळ भाजी हवी घ्यावी लागते की एक वेगळी काळजी. तसं मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा हे दात तुमची आता अशी अवस्था आली की आता आपल्याला इम्प्लांट करायचे असं तुम्हाला कधीपासून वाटायला लागलं की आता आपण डेंटल इम्प्लांट करायचे आहेत म्हणजे करायचे आहेत, हे आता माझा निर्णय आहे? नाही, करायचं माहीत होतं, इम्प्लांट होतंय, परंतु ते किंमत त्याची जे पाहिली म्हणजे तर ते फारच आवाक्याच्या बाहेर होते. पण ज्या वेळेला तुमच्याकडचं हे मी यूट्यूबला जे तुमचे व्हिडिओ पाहिले त्यात लक्षात आलं की बरेच लोकांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. त्यांच्या मुलाखती पाहिल्यानंतर लक्षात आलं की काहीतरी इथे जाऊन यायला का हरकत नाही हो. त्या दृष्टीने मी इथे व्हिजिट केली आणि म्हणलं वाटलं की आता आपण करायला काय हरकत नाही. मी नेहमी प्रश्न विचारतो पेशंटला की आपण ऑनलाईन पाहतो, ऑनलाईन जवळपास विश्वास ठेवणे थोडंसं कठीण जातं. हां बरोबर आहे. आणि तुम्ही एवढी मोठी सर्जरी घेण्याचा निर्णय घेतला, तुमच्या असं काय पाहण्यात आलं की आपण इथे सर्जरी करायला पाहिजे? नाही, इथे आल्यानंतर सरांची भेट झाली. त्यांनी समजून सांगितलं. माझं तर म्हणणं, मी त्यांना सांगितलं की मला वरच्या साईडचं करून द्या म्हणून, परंतु त्यांनी सांगितलं मला की तुम्ही वरच्या साईडचं करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही करून देऊ. फक्त जर ते केलं आणि तुम्हाला जर पुन्हा मागच्या खालच्या दाताला जर त्रास झाला, आत्ताच तुमचे ते दात बरोबर बसू शकणार नाही. ते वरचे दात आणि खालचे दात ते बरोबर बसणार नाहीत. तर तुम्ही दोन्ही करा म्हणून, दोन्ही करा. तुमचा काय प्रॉब्लेम असेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल, आपण पाहूया, आपण काहीतरी हे करूया. पण ते करण्याच्या अगोदर तुम्हाला या टेस्ट करून घ्या तुम्ही म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे मी टेस्ट केले. मग तुमचा विश्वास तेव्हा वाढला असं तुम्हाला वाटतं? हो बरोबर, नक्की. मग आपण घरी गेलात, कारण की आज दादा तर पहिल्यांदाच आले. हो. मग जेव्हा घरी असा निर्णय होतो, जनरली जी ओल्ड एज लोक आहेत तुमच्यासारखी ऑनलाईनला भूल पडतात, पण जी यंग लोक आहेत, ती IT ची लोक आहेत, त्यांना सगळं माहित असतं. घरी कशी चर्चा झाली की आपण हे सर्जरी करायला पाहिजे की नाही पाहिजे? कारण की पहिल्या दिवशी काका आलेत, ते डॉक्टरांना भेटले, दुसऱ्या दिवशी पण काका आलेत, त्यांनी सर्जरीचा निर्णय घेतला, फायनल केलं. आणि एवढ्या याच्यात घरी काय चर्चा होती? घरी चर्चा अशी होती की होईल की नाही, होईल की नाही, आणि नीट होईल का, तुम्हाला या वयामध्ये त्रास होईल, हा त्यांना फार डाऊट होता. आणि 3 दिवसामध्ये तुम्ही म्हणताय, मला कसं शक्य नाही वाटत, काय विश्वास नाही वाटत. पहिल्यांदा त्या गोष्टीवरतीच पहिल्यांदा म्हणजे की 3 दिवसामध्ये होईल का. दोघांना सेम प्रश्न विचारतो, पहिले तुम्हाला, दोघांना, म्हणजे तुम्ही उत्तर द्यायचं. सर्जरीच्या काय अपेक्षा आहेत, दातांच्या काय अपेक्षा आहेत, तुमच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या, मग तुमच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या. मी सांगू? हा बिलकुल. मला व्यवस्थित व्हायला पाहिजे सर्जरी, थोड्या कमी त्रासामध्ये व्हायला पाहिजे, दात हे चांगले बसले पाहिजेत, पुढे मला जाऊन कुठला त्रास नाही व्हायला पाहिजे, माझ्या खाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. दिसण्याचा हा
दिसण्याचा तो त्याला मी एवढं महत्त्व देत नाही, परंतु आपले दात जे बसणार आहेत ना ते चांगल्या प्रकारे बसले पाहिजेत आणि माझा जो आता सध्याचा जो प्रॉब्लेम आहे खाण्याचा तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे. दिसणं तर ऑटोमॅटिकली होतं. सर तुमच्या काय अपेक्षा? मेन तर तेच आहे की जेवणाला काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, अन्न नॅचरल वाटलं पाहिजे ते, की जे आपण रेग्युलरमध्ये जसे ओरिजिनल दात असतात तसंच काहीतरी वेगळं असं वाटलं नाही पाहिजे आणि त्याचा पुढे असं लॉंग टर्ममध्ये राहायला पाहिजे, म्हणजे ते की पुढं काही दिवसांनंतर त्याला त्रास व्हायला नाही पाहिजे असं. काका नमस्कार. नमस्कार काका, आज 7 दिवस झाले हो दात बसून, आपल्याला आज 1 आठवडा झालाय, बरोबर आहे? सर्जरी झाली, आपलं माझं संभाषण झालं नाही, पण आज तो एक वेळ आली, म्हटलं आपण तुमच्याशी बोलावं. पहिला प्रश्न आहे की या 7 दिवसांचा काय अनुभव आहे? सुरुवातीचा दिवस खायलाच मी संध्याकाळी गेल्यानंतरच मी खायला सुरुवात केली आणि बरं वाटलं मला त्या दिवशी खायला. बरं थोडीशी अडचण येते पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ते होईल म्हणाले. हां, आज पहिल्या दिवशी जी अडचण होती जेवण करताना, 7व्या दिवशी पण अडचण तशीच आहे की कमी झाली आहे? थोडीशी कमी झाली. थोडीशी कमी. पहिल्यापेक्षा आता चांगलं जेवता येतं तुम्हाला? जेवता येते. थोडीशी अडचण आहे, अन्न वगैरे कुठेतरी अडकते ते, पण ते सरांनी सांगितलं की ते ज्या वेळेला हिरड्या भरून येतील त्यावेळेला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. राईट. आता ज्या दिवशी सर्जरी झाली, सर्जरीचा काय अनुभव होता तुमचा? सर्जरी झाली, माझे दात काढताना मला जास्त त्रास झाला. तेवढंच, कारण माझे कडक दात होते डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि तेवढं ते काढताना त्रास झाला. नंतर मला काही त्रास झाला? काही त्रास नाही झाला. स्क्रू बसवताना? नाही, स्क्रू बसवताना नाही. मग जेव्हा आपण स्क्रू बसवले, घरी गेला, तेव्हा काही त्रास जाणवला तुम्हाला? नाही, त्रास असा काही झाला. त्रास नाही झाला. मला हे विचारायचं आहे की आज 7 दिवस झाले, 7 दिवसानंतर आपण येत आहे, एक माणूस म्हणून आपल्यात काय बदल तुम्हाला जाणवतात? स्वतःमध्ये काय बदल जाणवतात? झोपेचे पॅटर्न, अपचन वगैरे काय काय तुम्हाला बदल जाणवतात? बदल असं की मी जो अन्न जे खातोय ते आता जे जेवण जेवतो मी, त्याचं पचन व्यवस्थित होतंय असं मला पहिल्या दिवसापासूनच जाणवलं. म्हणजे फरकच पडला. झोप वगैरे आता व्यवस्थित लागते? झोप फक्त लागत नाही, झोपेचा माझा प्रॉब्लेमच आहे. आधीपासून होता प्रॉब्लेम? आधीपासूनच प्रॉब्लेम होता तो. सर्जरी विषयी तुमचा जो अनुभव होता तो थोडासा मिक्स होता, की जसं दात काढताना आपल्याला त्रास झाला, इम्प्लांट बसवताना त्रास नाही झाला. कारण की काय होतं, तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघून आपण एक निर्णय घेतो की आपण सर्जरी करायची आहे, पण जेव्हा आपण डॉक्टरना प्रत्यक्षात भेटतो, सर्जरी करतो, तर आपला अनुभव बदलतो. डॉक्टरांविषयी तुमचा अनुभव काय वाटतोय? डॉक्टर फारच चांगले, अगदी व्यवस्थित समजावून सगळं सांगितलं. आणि आत्ता आज सुद्धा त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की तुमचे काही प्रॉब्लेम झाले तरी मी ते सॉल्व्ह करणार आहे, पण तुम्ही बिनधास्त राहा. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे काका, तुम्ही सर्जरी करण्यासाठी एक विचार करता, कोणी पण, मी असेल की तुम्ही असेल, बरोबर, तो विचार करताना आपण काही निकष ठरवतो की बाबा मला ना असं असलं पाहिजे, तसं असलं. ते काय निकष होते जेव्हा तुमची सर्जरी करण्याचं जेव्हा मन तुमचं बनलं? सर्जरी करण्याला मी असं तयार झालो की हे 3-4 दिवसामध्ये होते. हा पहिला पॉईंट. मग फार काळ थांबावं लागणार नाही तर, आणि म्हणजे डॉक्टरच्या खेपा मारायला नाही लागणार, 4 दिवसामध्येच होऊन जाईल. हा माझा पहिला निकष होता. आणि आर्थिक बाबी पण असतात, सगळ्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी समजावून घेतलं.